गिरीशी खरी किरीटा परी, गिरीशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गवला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. शिवराज्याभिषेकाचा मी सदैव साक्षीदार आहे. हिंदवी स्वराज्याचा मी अमर वारसदार आहे. अजूनही शिवसोहळा माझ्या शिरी थाटतोय. होय, मी रायगडाचा वारकरी बोलतोय. हे शब्द माझ्या कानात निनादत होते. आयुष्यात एकदा तरी रायगड अनुभवायचा होता. शिवरायांनी ज्या गडावर हिंदवी स्वराज्याची मोठ बांधली आणि त्याच गडावर या हिंदवी स्वराज्याचा प्रज्ञासूर्य विसावला, अशा रायगडाची माती मस्तकी लावण्याची इच्छा मनात होती, पण संधी मिळत नव्हती. मात्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्व्यसनी नीतिवंत पिढी घडवण्यासाठी शिवराज्याभिषेकाच्या दिनी रायगड वारीची सुरुवात गेल्या 3 वर्षापासून करण्यात आली आणि यावेळी मला रायगड जाण्याची संधी लाभली. मनामध्ये शिवछत्रपतींच्या रायगडाला भेटण्याची प्रचंड ओढ होती. आमदार मंगेश दादा चव्हाण हे रायगडावर नेणार म्हटल्यावर घरातल्या सदस्यांनी सुद्धा आनंदाने मला शुभाशीर्वाद दिलेत. खांद्यावर कॉलेजची बॅग घेत मनात रायगड भेटीच्या ओढीने मी चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात, ज्या ठिकाणी रायगड जाण्यासाठी बसेसची उपलब्धता होती, त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानामध्ये पोहोचल्यावर जिकडे तिकडे बसेसची व रायगड जाणाऱ्या तरुणांची गर्दी होती. हिंदू धर्म प्रचारक कालीचरण महाराज यांची शिवगर्जना ऐकून प्रचंड उत्साह आला. याच उत्साहात मी बसमध्ये बसलो. चाळीसगाववरून रात्री निघून सकाळी रायगड जवळील हरवंडी या गावी पोहोचलो. याच ठिकाणी दुपारचे व सायंकाळचे जेवण घेतले. जेवणाची अत्यंत चांगली व्यवस्था या ठिकाणी होती. रात्री हरवंडी येथे शाहीर रामानंद उगले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा पोवाडा ऐकून धमन्यांमधील रक्त उसळायला लागले. शाहीर रामानंद उगले यांनी मंगेश दादा यांच्यावर अत्यंत सुंदर गाणे गायले. या गाण्यावर सर्वांनी ताल धरला. सांगायला फार अभिमान वाटतोय की जिथे या ठिकाणी सेवा सादर करण्याचा या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली, त्या मंगेश दादाचा मी खऱ्या अर्थानं फार मोठा फॅन आहे. अनेक वेगवेगळ्या त्यांच्या मी सभा बघितलेल्या आहेत. प्रत्येक त्या ठिकाणी त्या माणसाला त्या ठिकाणी योग्य असा न्याय दिलेला आहे आणि म्हणून कवीने लिहिलेलं आहे की घेऊन विचार शुभाचा, अहो मंगेश दादा हाय बंदर, कधी कुणाला नाही भिणार, घेऊन विचार शुभाचा, अहो किती येतील जातील राहील आवाज वाघाचा, किती येतील जातील राहील आवाज वाघाचा, किती येतील जातील राहील आवाज वाघाचा, किती येतील जातील राहील आवाज वाघाचा. शिवव्याख्याते आकाश पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील अत्यंत दर्जेदार व सुंदर व्याख्यान ऐकून रायगडाविषयी माहिती मिळाली. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची माहिती व रायगडवारीचा उद्देश आपल्या मनोगतातून सांगितला. जीवनात कुठलीही अडचण येऊ द्या, तेव्हा तुमचा हक्काचा मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे, हा मंगेश दादांनी दाखवलेला विश्वास व जोडलेले नाते आम्हा तरुणांसाठी आश्वासक असे होते. आपल्या हिंदू धर्मात कुठलेही पवित्र कार्य आपण अंघोळ करूनच करतो. त्यामुळे सकाळी 4 वाजताच अंघोळ करून रायगडाच्या दिशेने निघालो. पायरीवर नतमस्तक झालो आणि रायगड चढण्यास सुरुवात केली. रायगडाला अभेद्य बेला का म्हणतात याची प्रचिती रायगडाला पाहिल्यानंतर आली. रायगडावरील खूप लढा बुरुज, नाणे दरवाजा, महादरवाजा, चोर दिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, राजभवन, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई देवीचे मंदिर, जगदीश्वर मंदिर, वाघ दरवाजा, टकमक टोक,
व श्री शिवछत्रपती महाराजांची समाधी ही प्रेरणास्थळे पाहून प्रचंड ऊर्जा संचारली. छाती अभिमानाने फुलून गेली. रायगडावरील शिवछत्रपतींचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेक स्थळाची माती मस्तकी लावली. जगदीश्वराच्या मंदिरावरील वास्तुविशारद हिरोजी इंदलकर यांचे नाव कोरलेल्या पायरीवर नतमस्तक झालो. रायगडावरील सर्व प्रवासात आमचा लाडका मोठा भाऊ आमदार मंगेश दादा व सौ प्रतिभाताई चव्हाण हे देखील साथ सोबत देत होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याला वंदन करून परतीच्या प्रवासाला रायगडावरून निघालो. पुन्हा हरवंडी या ठिकाणी आलो. हरवंडी या ठिकाणी जेवण करून चाळीसगावच्या दिशेने परत निघालो. मी आयुष्यभर आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा ऋणी राहीन की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य तरुणाला श्री शिवछत्रपतींचा रायगड याची देही याची डोळा दाखवला. धन्यवाद आमदार मंगेशदादा चव्हाण. जय जिजाऊ, जय शिवराय.